नमस्कार, मी शरद बाबुराव पाटील. रोकठोक ठोकठोक डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. अन्न पदार्थ एखाद्या वेळेस माणसाला मिळाले नाही तर नक्कीच त्याच्याबद्दल अत्यावश्यक वस्तू व उत्पादन कायदा मध्ये ते अन्न पदार्थ किंवा शेती उत्पादन काय आणली गेली पाहिजे. परंतु साखर अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये आणणं गैर आहे असं माझं मत आहे. साखर कमी झाली, उत्पादन कमी झालं साखरेचं उत्पादन, किंवा ती जनतेला एक महिनाभर मिळाली नाही किंवा 4 महिने मिळाले नाही म्हणून फार मोठा फरक पडेल असं वाटत नाही. मग साखर अत्यावश्यक वस्तू व उत्पादन कायद्यामध्ये का आणलं जातंय ह्याच्याबद्दल विचार करणं गरजेचं. तर याचं कारण असं आहे की साखरेचे जे उत्पादन आहे ह्याच्यावर बराच मोठा हे जे सत्तारूढ लोकांमधले आमदार खासदारांचे साखर कारखाने वगैरे जे आहेत त्यांना ते कंट्रोल पाहिजे की कुणी पण उठावं, ह्या व्यवसायामध्ये पडावं किंवा ह्या वस्तूच्या उत्पादनामध्ये पडावं याबाबत यांची नकारात्मक भूमिका आहे. काहीच लोकांना ह्याचा वापर करता मिळावा, कमी दरात कुणी हे विकू नये. साखर खरं तर एका जागेला साठवून ठेवून विकल्यावर काय हरकत आहे की 2-3 वर्ष साखर कारखाने चालले तर भरपूर मोठ्या प्रमाणात साखर तयार झाली तर एक 4 वर्ष पुन्हा साखर कारखाने बंद ठेवायला काय हरकत आहे. त्याचं नियंत्रण करायची काय गरज आहे. साखर ही साठवली जाऊ शकते. एखाद्या गोडाऊन मध्ये साखर भरून ठेवली ती 15 ते 20 वर्ष काही त्याला होणार नाही, जर त्याला पाणी लागू दिलं नाही वगैरे तर काही होणार नाही. पण मग साखरेवर अत्यावश्यक वस्तू व उत्पादन कायदा का आणला गेलाय. आवश्यकता नसताना ही गोष्ट होते असं माझं मत आहे. भरपूर प्रमाणात जर मार्केटमध्ये साखर उत्पादन करून ठेवली आणि नंतर काही वर्ष ऊसाचं उत्पादन बंद केलं सरकारनं आणि त्याच्याऐवजी सांगितलं की बाबा अन्नधान्य करा, कडधान्य करा, फळाची पिकं घ्या, बरीच आयुर्वेदिक औषधं आहेत, भाज्या आहेत, ह्याची उत्पादनं घ्या आणि त्याच्यावर परत प्रक्रिया करून ती साठवून ठेवा, असं जर धोरण राबवलं तर हरकत नाही की साखर कारखाने काय कायमच चालले पाहिजेत आणि ह्यांची मीटर कायमच पडली पाहिजेत, याची गरज नाहीये. काही वेळा साखरेची आयात केली जाते, मग ती या सरकारमधल्या सत्तारूढांना मध्ये कमिशन खायसाठी आयात केली जाते असा प्रश्न तयार होतोय. इकडे जर उत्पादन जास्त झालेलं असतंय असं असताना सुद्धा बाहेरनं साखर मागवली जाते. उत्पादन जास्त झालं असताना भारतामध्ये बाहेरनं साखर मागवायचं कारण काय आहे. ग्राहकांना समजा इलेक्शनच्या काळात योग्य दरात द्यायचा यांचा प्रयत्न असतो, पण तो क्वचित इलेक्शनच्या काही दिवस आधी फक्त ही साखर थोडीशी नियंत्रित दरात केली जाते, कांदा नियंत्रित दरात केला जातोय हे समजू शकतोय आम्ही. पण उत्पादन जास्त असताना बाहेरनं साखर घ्यायची किंवा ह्या साखर कारखानदारांच्याकडनं पण साखर विकत घेऊन त्याचा कोटा करून ठेवला जातो काही व्यापाऱ्यांच्याकडनं, की जेणेकरून त्या ग्राहकाला इतर वेळी महागात महाग साखर देऊन मधलं उत्पादन कमी दरात साखर घेऊन ह्या व्यापाऱ्यांनी गोडाऊनच्या गोडाऊन भरून ठेवलीत आणि त्याच्यावर नियंत्रण असावं म्हणून जर सरकार ही गोष्ट करत असेल तर मला वाटत नाही की सरकारचा हा हेतू शुद्ध तो आहे असं वाटत नाही. साखर कारखानदार हे घराणेशहा यापैकी काही लोकांच्या साखर खरेदी विक्री करणाऱ्या कंपन्या आहेत किंवा त्या कंपन्यांमध्ये यांचे हित संबंध गुंतलेले आहेत. साखरेचे रेट पडले म्हणून ते ह्या कंपन्या कमी दरात शेतकऱ्यांना प्रॉफिट कमी दाखवाय ठेवायसाठी किंवा या कारखान्यात काय प्रॉफिटच झालं नाही म्हणून कमी दरात हे साखर उचलतात आणि ग्राहकाला मोठ्या दरात विकतात. मग त्या चॉकलेट्स वगैरे तयार करणाऱ्या कंपन्यांना मोठ्या दरात विकतात. मधला गाळा हा ह्या व्यापारी लोक मोठा मारतात आणि शेतकऱ्यांना असं सांगितलं जातंय की अरे बाबा ह्याला साखरेचा दरच ह्यावेळी मिळाला नाही. हे मोठं दुष्टचक्र आहे. अत्यावश्यक वस्तू व उत्पादन कायदा ह्या कायद्यामध्ये साखरेला ह्या ज्या राजकारणी लोकांचा जो गैरइरादा आहे किंवा ह्या मधल्या व्यापारी साखळी जी आहे त्या व्यापारी साखळी फायद्यात यायच्या दृष्टीतनं त्या कायद्यामध्ये त्याला ठेवलं गेलेलं आहे. साखर काही दिवस मिळाली नाही म्हणून ग्राहकाचा फार मोठा तोटा होत नाही हे सगळ्यांना माहित आहे. मग ही साखर ह्यात का अडकवली गेली तर हे गैरहेतू आहेत. व्यापारी काही साखर कारखानदारांच्याच व्यापारी कंपन्या आहेत की इकडे ते शेतकऱ्याला म्हणतात तुमचा कारखाना, पण त्यांच्याकडनं ह्या साखरेचे दर पाडून कमी दरात आपल्याकडे आपल्या ह्या कंपन्यांना घेऊन ठेवायचा माल
आणि ग्राहकाला पण महाग विकायचा. मोठमोठ्या ज्या सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स किंवा चॉकलेट्स आणि जी काय ह्या साखरेवर उत्पादन आधारित ज्या गोष्टी आहेत की साखरेपासून आता मद्यपान निर्मिती व्हायला लागल्या, ह्या कंपन्यांकडे हा माल ओळवला जातोय आणि तो मोठ्या दरात ओळवला जातोय. मधला फायदा ह्या लोकांना मिळायसाठी साखर आवश्यक नसताना अत्यावश्यक सेवा व उत्पादन या अधिनियमाच्या तरतुदीमध्ये त्याला घातलं गेले.